परभणी शहरासह जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीचा आढावा घेऊन तपास लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांनी विविध पथके स्थापन करून तांत्रिक माहितीच्या आधारे अखिल मेहबूब शेख राहणार अंबाजोगाई हल्ली मुक्काम परभणी याला सापळा रचून ताब्यात घेतलं। त्याने राज्यभरात केलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची माहिती दिली। त्यानुसार परभणी, लातूर, सोलापूर जिल्ह्यातून चोरीच्या 20 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांनी दिली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये मागील काही एक महिन्यापासून मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू झाले होते। त्यामध्ये पहिल्यांदा शक्यतो कोणत्या कंपनीच्या मोटारसायकल चोरल्या जातात या बाबतीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय रवींद्रसिंह परदेशी सर यांनी त्या जागी जाऊन वाहनांचे स्पॉट लोकेशन जिथे ही वाहनं चोरल्या जातात त्याच भागात ही वाहनं चोरल्या नेमकी का जातात, त्या भागात असणारा व्यवसाय, रहदारी या बाबतीमध्ये सविस्तर अभ्यास करण्याची सूचना दिल्या। त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमची LCBची टीम, त्यामध्ये PSI अजित बिरादार, PSI गोपीनाथ वाघमारे आणि मदतीला टीम, सोबत आमची सायबर, सोबत आमची CCTV टीम, या सगळ्या टीमनी याचा अभ्यास केला। आणि या अनुषंगाने प्रॉपर शहरामधून तसेच काही जिंतूर भागातून, काही गंगाखेड भागातून ज्या काही चोरल्या गाड्या गेल्या त्या सगळ्या गाड्यांचा एकत्र डाटा तयार करण्यात आला। ज्या दिवशी ह्या गाड्या चोरल्या गेल्या त्या दिवशी त्या स्पॉटवरून डंप डाटा कव्हर करणे, काही तांत्रिक पुराव्याचा शोध घेणे अशाही काही यामध्ये गोष्टी साधल्या गेल्या। त्या अनुषंगाने परळी, जिल्हा बीड येथील रेकॉर्डवरील आरोपी अखिल मेहबूब शेख व 36 याच्या अनुषंगाने काही माहिती, काही पुरावे त्यामध्ये उपलब्ध झाले। त्यास ताब्यात घेऊन त्यामध्ये चौकशी केली असता त्यांनी परभणी जिल्ह्यातून गंगाखेडमधून अशा बऱ्याच ठिकाणून बऱ्याचशा मोटरसायकल चोरून नेल्याच्या काही बाबी पोलिसांनी व्यक्त केल्या सांगितलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्याचा मान्य न्यायालयाकडून दोनदा विचार घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने एक स्वतंत्र टीम तयार करून माननीय पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये, मार्गदर्शनामध्ये बीड जिल्हा, इतर सोलापूर जिल्हा या भागातून गाड्याची रिकव्हरी करण्यात आलेली आहे। आतापर्यंत शक्यतो फॅशन आणि हिरो होंडा कंपनीच्याच गाड्या त्यांनी अधिक चोरल्याची बाब निष्पन्न झाली असून 20 गाड्या आतापर्यंत रिकव्हर झाल्या आहेत आणि साधारणतः अजून 10 गाड्यांची कबुली त्यांनी दिलेली आहे। माननीय न्यायालयाने त्याला वाढीव पिशव्या देण्यात आला असून पुढील तपास परभणी पोलीस करत आहेत। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।